तर माऊली सध्या आम्ही येलाय संतनगरी शेगावमध्ये आणि या व्हिडिओत स्पेशल दाखवणार आहे की तुम्ही जेव्हा शेगावला येता तर इथं राहण्याची व्यवस्था काय आहे, खाण्याची व्यवस्था काय आहे, तुम्ही काय काय करायला पाहिजे, कोणते कोणते ठिकाणं पाहायला पाहिजेत. म्हणून हा व्हिडिओ शेवट लोक पहा. आणि जर चॅनलवर नवीन असताना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सगळ्याला राम राम, राधे राधे. तर मित्रो, सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मी चाललो वावरात बाबाचा डबा घेऊन. सध्या वावरात हरभरा पेरायला पाहू शकता तुम्ही. जांगरगावात कापणं पडीन लय मोठं झालं. तर हे पहा, इकडे कुटाराला गोणा खाली करणं चालू आहे आणि बाबाजवळ डबा मी देऊन दिला. इकडे बैल गेलं बांधलेले आहेत आपले. सध्या मी वावरातून गाडी घेऊन आलो आणि एकदा धुवून काढतो. इले इंजन गरम आहे. तर आता इकडे डबलची आंघोळ केली मी. घरी नळ येला आहे, पहा पाहू शकता. इकडे पाणी भरणं चालू आहे. हे आजी बसेला इकडे. पैसा भेटला 100 रुपये. सध्या मी निघलो आपल्या गावातून. कुठे चालले रे? हळबळा हळबळा आणता काय? कुठून आणता? तर सध्या मी आलो तो विशाल भाऊच्या खोलीवर. मोठू मेरे. तर आता मी आलो शेगावात. सरका आलो भुसकुटीचा मळा भक्त निवास मध्ये. तर आता भेटले आपले दोन्ही मावस भाऊ इथं. पहिले तर आम्ही तिकडे गेलो होतो भुसकुटीच्या मळ्यात, पण हे इकडे आहेत. यानं काही सांगलं नाही आम्ही विसाव्यावर आहे. आणि तो घोर असा झाला की मग आम्हाला तिकडून यायला बी उशीर झाला. आम्ही मस्त भोजन प्रसाद घेऊन आलो रूम मध्ये. तिथं व्हिडिओ घेतला नाही, पण अलाउड नव्हता म्हणून मी दाखवत नाही. कारण की आपण इकडच्या विदर्भातल्या माऊलींचे जे नियम आहेत ते आपण ते पालन करायलाच पाहिजे. सध्या यानं मोबाईल चार्जिंगला लावले. पहा इथं झोपायसाठी व्यवस्था आहे एकदम बढियामध्ये. बाकी जो बाहेरचा व्ह्यू आहे की नाही तो सकाळीच दाखवीन मी. थोडं बाहेर आलो आम्ही फिरायसाठी मस्त इकडे एरियामध्ये. पहा गावोगावच्या पालख्या बी येऊ राहिल्या इथं. तर शुभ सकाळ मित्र हो. आता वाजले सकाळचे 5 आणि मस्त मी 3:45 उठलो होतो. सकाळचे सगळे कार्यक्रम केले आणि इकडे पटांगणात येऊन मस्त रनिंग वगैरे केली, व्यायाम केला. मस्त वाटू राहिला एकदम फ्रेश. अजून अंधारच आहे. तर पाहू आपले भाऊ उठले की नाही तिकडे. इथं 15 मधले 11 जण पुरे झोपेले आहेत. तो उठून जागी होतात काय? शेट अजित दादा उठो उठो, सुबह हो गई है. आता सकाळचे 7:30 वाजत येऊ राहिले. माहिती तयारी झाली. बाकी आपल्या भावाची तयारी चालू आहे तिकडे तिघायची. आणि ते झाल्यावर आम्ही जाणार आहे श्रींच्या मंदिरात दर्शनासाठी. बाकी रात्री आम्ही थांबलो होतो. इथलचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. मस्त इथं झाडं वगैरे आहेत आणि एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे. खोली तर मी काल दाखवली होती तुम्हाला. शेटची आता आंघोळ झाली, सगळ्याची तयारी झाली आणि आम्ही जाणार आहे श्रींच्या मंदिराकडे. बाकी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तुम्हाला राहायची जेवणाची सगळी व्यवस्था एकदम प्रॉपर भेटीन इथं. तर आता विशाल लागला रांगेत नाश्त्याचं कुपन घ्यायसाठी. हे इथं तुम्हाला नाश्त्यासाठी हे सगळं भेटून जाईल. हे हे इकडे बसले. मा विचार होता सारखं मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचा, पण हे म्हणत होते नाश्ता करून घेऊ पहिले. इथं 8:30 वाजवले माणसं आहे ना. इथं गाड्या लावल्या पार्किंग मध्ये. पाहू शकता तुम्ही किती मोठी पार्किंग आहे मंदिराची, संस्थांची. बड़ा टाइम पास कर दिया भाई. आता आम्ही पोहोचलो श्रींच्या मंदिरात आणि आता चला समाधी दर्शन घेऊ. महाराजांचा प्रगट दिन सोहळा येत आहे म्हणून इथं यज्ञ चालू आहेत. आमचं 1 तासात आता समाधी दर्शन झालं आणि योगायोगानं आज गुरुवारचा दिवस आहे. तुम्ही जेव्हा बी कधी येसान सकाळी लवकर यायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही आरतीचाही अनुभव घेऊ शकता इथलच्या आणि इथं शांत वातावरणात बसू शकता मस्त. समाधी दर्शन झालं. चला आता महाप्रसाद घेऊ. तर आता आमचं सगळ्याचं जेवण झालं आणि हे पहा ताटात बिलकुल काहीच ठेवलं नाही. इथलची सेवा तुम्ही पाहू शकता. चलो भाईयो. आता आम्ही आलो कृष्णाजीच्या मळ्याजवळ. जास्त करून सगळे लोक तर श्रींच्या मंदिरात जातात, समाधी दर्शन घेतात. पण हे जे लीलास्थली आहेत म्हणजे महाराजांना ज्या ज्या ठिकाणी लीला केल्या ते ठिकाणं बी पाहण्यासारखे आहेत. हे आहे याचं गेट आत जायसाठी. बाकी महाराजांचे जे बी ठिकाण आहेत तिथं स्वच्छता तुम्हाला पाहायला भेटेन, अनुशासन, नियम.
तर मित्र हेच ते ठिकाण आहे जिथं ब्रह्मगिरी गोसाव्याचा श्री संत गजानन माऊलींना गर्वहरण केलं होतं जळत्या पलंगावर बसून. इथं आपल्याला दर्शन होते आसनावर विराजित श्री महाराजांचं आणि इथंच मंदिर आहे. पहा महादेवाचं शिवलिंग आहे इथं. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी, चिलीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पडली पलंगी साची, ती पळतांनी कोणाची दृष्टीनं गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर, पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजून. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीनं इतकेही. आता इथलच्या मस्त शांत निवांत वातावरणात बसलो मस्त अर्धा घंटा. आता जाऊ दुसऱ्या ठिकाणावर. कसं वाटलं अजितदादा ठिकाण? ठिकाणाला पाहायचं काम नाही, तुम्ही बी या सर्वजण या, घरच्या परिवाराला घेऊन या. एक नंबर ठिकाणी जबरदस्त आहे सगळं पाहायसारखे. बाकीचं तुषार भाऊ ठिकाणं मस्त आहे, मागून वंदे भारत जाते, पाहायसारखं आहे. यायचं असेल तर या, नाही तर घरी राहा. समाधी मंदिरापासून जवळजवळ अर्ध्या किलोमीटरवर असणारेच हे ठिकाण आहे. आता आपण आलो श्री संत गजानन महाराज जिथं प्रकट झाले होते त्या ठिकाणी. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया अन्नम ब्रह्मेती. हे खूण पटवण्यासाठी महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खाल्लं होतं. जवळच बंकट सदन आहे जिथं श्रींनी चिलीम विस्तवाशिवाय प्रज्वलित केली. अशाच अनेक लीला महाराजांनी इथं केल्या ज्या तुम्ही श्री विजय ग्रंथामध्ये वाचू शकता. काय झालं आजी सांग. जोडी हरपलं होतं. मी आधी गजानन बाबा दिंडी पंढरपूरला चालली होती. पंढरपूरला जात असते दरवर्षी. तर मी नावझरी लोक जात असतो नदीलो तर दिंडी सारखं राहील. मग त्या कलव्यार आली, झेंडा आहे त्याचं नाव लिहिलं आहे. त्याची आली तर मग जोडी हरपलं. मग मी पायातलं जोडी हरपलं. मग मी अशी पायाला गेली तर मग काही दिसलं नाही. मग तिकडल्या सडकनं आली. त्या टोनापाशी आली मी झेंड्याच्या. तर एक बुडा फुटका असा काडी घेऊन चालला होता. म्हटलं बाबा माझा जोडी हरपलं. मग तर जोडी कुठे ते वडात झाडाखाली जोडी येत आलं. तर जोडी वडात झाडाखाली सापडली. या झाडाखाली या वाल्या जिथं महाराज प्रकट झाले होते. तर माझा जोडी होती सापडलं. पोलीस लोकांनी म्हणा, पोलीस लोक हसत मले हसत. तर बाबानं जोडी काढला. मी पाया लागली, मला मी प्रसाद दिला लागे म्हणजे जोडी काढलं वडात झाडाखाली. तर माझा जोडी सापडेला आहे. गजानन बाबा असं तसा नाही. हा व्हिडिओ टाकलाच चालेल ना आजी? चालेल. घेणं बरसून घेणं बरोबर. नाही घेतला ना, असाच घेतला ना. हो, पुऱ्याची कुंभारी बाई आहे म्हणा, सुमनबाई कुंभारी. बरोबर. श्रींच्या स्मृती मंदिरात इथं वाचनालय पण तयार करेल आहे. आता श्रींच्या प्रकट स्थानाचं अन बंकट सदन तिथं जाऊन आम्ही दर्शन घेतलं. आता पुढे जाऊ, एक मंदिर आहे शंकराचं. तर मित्र इथं असं झालं की मी व्हिडिओ तर काढलेला आहेत पण इथलचे बी मी दाखवू नाही शकत. आता आलो आम्ही शेगावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिराजवळ. चला आज जाऊन दर्शन घेऊ, तुम्हाला बी दाखवतो. सध्या श्री महालक्ष्मी मंदिरातले आपलं दर्शन पुरं झालं. आदियोगी महादेवाचंही दर्शन होऊन जाते तुम्हाला. मित्र आता हे मंदिर आपलं शेवटचं होतं. बाकी आम्ही आनंदसागरला गेलो नाही आणि नागझरीला गेलो नाही. तिथं तुम्ही जाऊ शकता, ते बी एकदम खास ठिकाण आहे. बाकी आज आपल्यासोबत मावस भाऊ बी होते, मामभाऊ बी होता. चला मग या व्हिडिओत एवढंच. भेटू पुढच्या एखाद्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगू शकता. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.